30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. वाजवा डीजे. चला स्पीडअप करा, खेळ फास्ट करायचा आहे. घेऊन फिरायला षटकार. ऑनलाईनच्या बाहेर धावपळक वाऱ्याच्या वेगाने झेंद्रवती प्रति हल्ला. ओ यावेळेस चेंडू फंबल झालीये आणि चेंडू चाललाय बॉन्डलाईनच्या बाहेर. 1+4 जो झेंद्र मागील 2 मॅच खूप काही चांगलं कार्य करत होतं, मात्र या षटकात पहिल्या चेंडूत 11 धावा आतापर्यंत आल्यात. हे कमबॅक करावं लागेल वाऱ्याच्या वेगाने. धावपळक पुढे सरकत असताना 43 वरती धावसंख्या. संध्याकाळचं सत्र आहे अगदी. ओ यावेळेस देखील वेट केले, थांबवले क्षेत्ररक्षक छगुणे स्वतःला आणि मात्र इथे धावाली. हित कमबॅक करावं लागेल. 50+ धावा टीम जय काळेश्वर आंबे संघ बनू शकतो. गावदेवी शिरवली मात्र या मॅच मध्ये सध्या तरी मजबूत स्थितीत आहे. फलंदाजी झाली आहे. ओ ह्यावेळेचा चेंडू स्वतःला वाचवत असताना ऑफ स्टंप वाईट यॉर्कर जणू काही फेकलाय आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर अतिरिक्त 5 धावांच्या बोनस धावा दिल्या आणि तिथे मात्र 2 चेंडू डॉट आल्यात. म्हणजे एकंदरीत 3 चेंडू चांगले आल्यात या षटकात झेंद्रचे. हाही चेंडू बीड झालाय. धाव घेऊ शकतात, धावबाची शक्यता नाकारता येणार नाही इकडे. मात्र फलंदाज पाहावं लागेल. यावेळेस अंपायर सिग्नल दॅट इज आउट. रन आउट मध्ये विकेट सॅक्रिफाईस. रेवनाथ मैदानाच्या बाहेर. उल्हास आलाय. याच्या आधीच्या दुसऱ्या फेरीमध्ये आखाडीला यायचे, मात्र इथे मॅच मोठी आहे. निर्णायक मॅच, अंतिम सामना या स्पर्धेतील सेमीफायनलचा मॅच. निर्णायक चेंडूसाठी मात्र रेवनाथ आहे. रेवनाथ स्ट्राईक एंडला खेळतोय. पुढे आले. ह्यावेळेस चेंडू पाहावं लागेल. प्रचंड वेग आहे मात्र शॉट लेगला झगुणे चेंडू थांबवलाय. व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. खराब चेंडू आहे. आउटसाइड लेग स्टिक. भरपूर बाहेर जातो, मात्र यावेळेस कुठेतरी झेंद्र दिशाहीन चेंडू फेकल्यात. धावसंख्या 46 वरती गेली आहे. हे म्हणते काही चेंडू अजून शिल्लक आहेत या षटकातील. शेवटी मात्र रेवनाथ असं लीड करतो टीमला. स्ट्राईक हँडला आलाय. उल्हास फटका चांगला आहे. नो मॅन्सला. चेंडू थांबत नाहीये. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याला बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. चौकार. अर्धशतक कंप्लीट झालं या चौकाराबरोबर गावदेवी शिर्डी टीमचं. जागत वेट केले उल्हासने. क्षमता आहे उल्हासमध्ये देखील. ओ खुदून काढले आणि इथे धावबाची शक्यता आणि ते मात्र धावबाद. 50 धावा झाल्या. सांघिक 3 षटकांचा खेळ ते संपला आणि 51 धावांचं लक्ष आहे या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. या धावा इथे बनल्या जातील की थांबवल्या जातील आणि
खेळ फास्ट खेळायचा आहे तर प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकूया आपण माईक ओपन वरती. ह्याच गावचा एक गोड आवाज आणि त्यांनी सातत्य आम्हाला 2 दिवस चांगलं दिलंय. प्रसाद भाग्य जय करतात आपण पाहू शकतोय. इथे मात्र 18 चेंडू आणि धावा बनवायच्या तुम्हाला 50 क्षमता आहे. मयुरेश आणि त्यांच्या सोबतीला देवा ही जोडीच महत्वाची आहे. तुम्हाला मचिंद्र आलाय दोघे बंधुराज स्ट्रायकरला मचिंद्र मागील 2-3 मॅच निराशच करत आलाय. मात्र हे डाव अंतिम डाव आणि महत्वाचे डाव इथनं स्वतःला करणार का साकार. टीम साठी गरज आहे 50 धावा. 18 चेंडू आणि 50 धावा. लक्ष मोठा आहे टाइमपास करू नका तुमच्यासाठी महत्वाचं आहे. 50 झाल्यात 51चं लक्ष आहे. 51चं टार्गेट. तेजस बळवी हो नाही लगेच. तर चला उड्या मॅचच्या दिशेने. इथे मॅचच्या पहिल्या डावामध्ये गावदेवी शिर्डी बनवल्यात 50 धावा. 51चं लक्ष ठेवलंय टीम जय काळेश्वर आंबे संघासमोर. गेम ऑन. तेजसचा पहिला चेंडू मच्छिंद्र साठी खोदून काढला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे दूरवर वेगाने आलेत. रनिंग बिटवीन दोघांमध्ये तालमेल ही ते धाव कंप्लीट केली आहे. 17.00च्या धावगतीने धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकात 2 षटकार एखादा चौकार म्हणजे 3 फटके यायला हवेत. ओ इथे जाऊन अदललाय बॉडीवरती आणि मात्र इथे धाव मिळेल एकापेक्षा काही नाही आहे. एकेरी देवणी काही फरक पडत नाहीये गावदेवी शिरवलीला. इथं फरक पडेल तो फक्त आणि फक्त जय काळेश्वर आंबे टीमला. कारण इथनं मोठे फटके टोकायचे आहेत. प्रत्येक षटकात 17 धावा. 17 धावा बनवायच्या असतील तर मात्र 2 मोठे फटके ठोकावेच लागतील. नितांत ठोकावे लागतील. क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. स्ट्रायकरला पुन्हा एकदा. ओहो मच्छिंद्र डाउन दी ग्राउंड बॉल गोज ऑन लॉंग ऑन बॉन्ड लाईन. सिक्सर. यावेळेस मात्र मच्छिंद्रचे षटकार हे सांगतं तुम्ही 50 बनवल्यात आम्ही 51 बनवून. पुढे आला की खराब चेंडू आला. डाऊन दी ग्राउंडचा नजर आल्यावर आणखी दूर लॉंग ऑन बनलेला क्लिअर करत असताना षटकार बॅक टू बॅक.
आणि नक्कीच वेळ जास्त केला. मात्र स्ट्रायकेनला फलंदाज पुण्याने नव्याने जोसाने मच्छिंद्र स्ट्रायकेनला आलाय. मच्छिंद्र ओ जागा बनवलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का ऑन दी स्टिक. चेंडू फेकी आली तर नकार आहे. मात्र इथनं देवा भाग्यवंत तयार आहे. तेव्हा मागील षटकातील अंतिम चेंडू बीट झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली येते. समीकरणच आपण बघतोय 11-35 आहे. 16 झाल्यात, 35 आणखी बनवायचे आहेत. समोर खोदून काढलाय आणि एकच धावणार. कॉन्फिडन्सनी स्वतःवरती विश्वास ठेवलाय. देवावरती यावेळेस मात्र थोडा देवा स्वतःवरती नाराज असेल. मात्र मच्छिंद्रने विश्वास दाखवलाय. कारण ह्या 4 पैकी 2 नाही तर 3 चेंडूंना आसमान दाखवावं लागेल. षटकार ठोकावं लागेल. जय काळेश्वरंबे टीम साठी ही मॅच जिंकायची असेल तर अंधार पडत चाललाय. मात्र मॅच वाट बॉल पाहावं लागेल. आणि यावेळेस चेंडू चांगला आहे. डॉट बॉल स्टिक वरनं गेलाय. अगदी मच्छिंद्रला बीट करून. मी म्हटलं जसा जसा वेळ होईल तसे चेंडू फलंदाजांना दिसतात कमी, क्षेत्ररक्षकांना दिसतात. मात्र फलंदाज करीत असताना ह्या गोष्टीचा अनुभव सन्मानच द्यावं लागले. ह्या मॅच मधनं पूर्णपणे काय गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकातून ते गोलंदाज भूषण पाटील याचा ऑलराऊंडर. 2 ऑलराऊंडर मोठे आहेत टीम मध्ये. पहिला तेजस तर दुसरा भूषण. आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी फलंदाज म्हणून रेवनाथ आणि उल्हास. संघ चांगला आहे. गावदेवी शिरवली. आजचा दिवस कोण गाजवणार हा सध्या प्रश्न आहे. मिस्टिक स्ट्रोक दीपक अवरला क्षेत्ररक्षक दूरवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करावाच लागेल. जिंका किंवा मरा हाच प्रश्न आहे आता टीम जय काळेश्वरंबे संघासाठी. 7-31 हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावंच लागेल. मॅच कठीण होईत चालली आहे. जड झाली आहे मॅच जय काळेश्वरंबे टीमला. मात्र मॅच संपली नाहीये. जोपर्यंत मच्छिंद्र खेळपट्टी वरती आहे हा खेळाडू 6 बॉल 6 ही षटकार मारण्याची क्षमता आहे. मात्र सध्या या चेंडूवरती देवाला ठोकावं लागेल. षटकार समोर क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला. एक कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता कंप्लीट होतोय. अंतिम षटकामध्ये येणारे 6 चेंडू धावा बनवायचे आहेत 29. मार पडली मॅचच्या पहिल्या डावामध्ये. भरोशाचा गोलंदाज याने पहिल्या चेंडूवरती ज्याने अख्खा दिवस गाजवलं होतं तो जयेंद्रला मात्र मार पडली. तर चला वेळ घेऊ नका. फास्ट खेळायचा शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये 29 बनवायचे आहेत. एका बाजूने थांबवायचे आहेत. कठीणच आहेत बनवणं. मात्र क्रिकेट खेळ आहे. काही होऊ शकतं या खेळात. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. याच्यामध्ये निश्चित नाहीये. धावा बनल्या तुमच्या बरोबर मात्र विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाहीयेत. 29 बनवायचे आहेत. बनू शकतात. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या या तिन्ही चेंडूमध्ये जर पहिल्या 2 चेंडूचे षटकार आले तर मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने बनू शकतो. आधी मडवी आधीच वापर केला जातोय. याच्या आधी आला होता आणि आता या आधीच. चला चला उल्हास वेल बघू नका. यावेळेस कानपडी जाऊन आपल्याला चेंडू आगळे दुखापत झाली की बघा खेळाडूला. शेवटपर्यंत मच्छिंद्र साथ दिली होती. 2 चेंडू 2 आले होते. तिथं मात्र कमबॅक काय असतो ना ते गोलंदाजाने दाखवलं. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात चांगल्या धावा आल्या होत्या 15. तिथं मात्र दुसऱ्या षटकापासून हा डाव थांबला. कारण फलंदाजांना लाईन लेंथ भरलेले चेंडू आले. गेस गोलंदाजी चांगली झाली. मात्र इथे 5 चेंडू 5 षटकारच ठोकायचे आहेत. हा चेंडू जागा बनवून सफल झाले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला क्लिअर करत असताना ही मॅच अजून जिवंत आहे हे दाखवणारा हा दर्जेदार षटकार.
ओमसा एमटीचे आमचे यश शेलार हे कळवतात की पूर्ण दिवसात 126 षटकार ठोकले. प्रसाद, आपण आजची स्पर्धा कव्हर केली आणि 139 चौकार देखील लागले. हा चेंडू स्वेर आहे आणि इथे मात्र एक धाव मिळेल. धाव पलक. समीकरण पूर्ण बदललंय. 4 बॉल 22 ची गरज आहे. 5 बॉल आला असला तर द्या. चार चेंडू 22 धावा. 22 धावा, 4 चेंडू, 4 पर्याय, 4 टोले. 4 टोले ठोकले. मॅच गेले बाई. हो, हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. दॅट इज व्हाईट बॉल. मॅच संपली नाहीये. मॅच संपली नाही हेच दर्शवत असताना क्रिकेट खेळच असा आहे, रंगतदार. या खेळामध्ये का प्रेक्षक शेवटपर्यंत तट धरून बसले असं ती मॅच रंगतदार पाहायला मिळेल. 4-21 समीकरण आहे. मच्छिंद्र, हा चेंडू, हाही चेंडू पाहावं लागेल. हाही चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉल. इथे मात्र 4 मध्ये 20 आली आहे. मॅच कुठे होती? 6-29 म्हणजे पहिल्या 2 मध्ये कशा का होईना 9 आल्यात, मात्र येणाऱ्या 4 मध्ये 20 बनवायचे आहेत. म्हणजे 3 षटकार, दुहेरी धाव, चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे आणि स्पीड ऑफ फास्ट कॅच आहे. नक्कीच नक्कीच अंधार पडत चाललाय. हो, हा चेंडू, हाही चेंडू वाईट आहे. पहा, वादिवाद घालून का. समीकरण बदलतंय. 4-19. चला, एक बॉल फक्त चांगला फेकायचा आहे. गोलंदाज देखील काय झालंय, चांगलं काय चाललं होतं. इथे मात्र गोलंदाजी करतो गोलंदाज. बॉलच नेम, बॉलच नेम काय आधी उंच गेलाय, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे का? पाहावं लागेल. त्याच्या वागाच्या बाहेर चाललाय. इथे मात्र झेल टिपलाय. संपलाय फलंदाज. मच्छिंद्रचा खेळ. इथे मात्र मॅच अजूनही बॅलन्स व्हायला मिळू शकतो. एखादा वाईट, तर वाईट 2-3 चेंडू फेकले त्या गोलंदाजाने. 3 चेंडू आणि 19 धावा. मयुरेश आलाय मैदानावरती. चला, मॅच फास्ट खेळायची आहे. मयुरेश, नक्कीच एखादा अतिरिक्त चेंडू. मयुरेश मध्ये क्षमता आहे. 3 चेंडू 3 षटकार ठोकू शकतो. दुसऱ्या षटकात धावा कमील्या, तिथेच मागे पडली टीम. हाही चेंडू यावेळेस चांगला आलाय आणि मॅच गावदेवी शिर्डी संघाच्या बाजूने झुकत असताना येणारे शेवटचे 2 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत त्या 19. मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. एखादा खराब चेंडू आला, त्याच्यावरती मोठा फटका आला तर मॅच नव्याने पुन्हा. ओ, यावेळेसचा चेंडू घरंगळत चाललाय सीमारेषेवरती आणि मात्र तिथे चेंडूला देखील अडवलाय आणि प्रयत्न सोडले आणि अंतिम चेंडूचे फक्त औपचारिकता आहे मॅच मध्ये. आणि हाही चेंडू दांडी गुल. आणि ह्या आजच्या दिवसामध्ये आजचा दिवस गावदेवी शिर्डीने गाजवलाय आणि आजच्या दिवसाचा पूर्ण
पूर्ण आणि पूर्ण श्रेय जातो गावदेवी शिर्डीच्या नावी. आजचा दिवसाचा खेळ ते संपला. जय हिंद, जय भारत. बजाव डीजे.